नमस्कार. डिजिटल फिटनेसच्या वतीने मी हे पुढील भाषांतर केले आहे. माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले ते श्री अर्ल नाइटिंगेल लिखित द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट, जे 1956 साली लिहिले व रेकॉर्ड केले गेले. अत्यंत निर्मळ व स्वच्छ मनाने, कुठच्याही जातीय किंवा कंपनी ब्रँडिंगसाठी नव्हे, तर लोकांचे भले व्हावे याच एका उद्देशाने ते रेकॉर्ड केले गेले. त्यांच्या या निर्गुण उद्देशाने मी खूप प्रभावित झाले. गेले कित्येक महिने हे लगभग 30 मिनिटाचे रेकॉर्डिंग मी रोज ऐकत आहे व त्यांचा संदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न पण करीत आहे. माझ्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. तुम्हीही सातत्याने हा संदेश आचरणात आणाल तर तुमचेही दैनंदिन जीवन समृद्ध होईल, यात शंकाच नाही. आणि याच एकमेव उद्देशाने त्यांनी इंग्रजीत दिलेल्या संदेशाचा मी मराठीत भाषांतर केले आहे. प्रथम अर्ल नाइटिंगेल यांच्या पत्नी डायना नाइटिंगेल यांनी प्रस्तावना केली आहे. त्यांच्या संदेशात त्या असे म्हणतात की वयाच्या 9व्या वर्षापासून श्री अर्ल नाइटिंगेल एका प्रश्नाचे उत्तर शोधत होते. तेच या सुंदर संदेशात अर्ल नाइटिंगेल यांनी लिहिले व रेकॉर्ड केले. त्यांचा जन्म आर्थिक मंदीच्या काळात झाला. खूप गरिबीत वाढल्याने त्यांना सारखा एकच प्रश्न सतवायचा की का काही लोकांचा जन्म खूप श्रीमंतीत व ऐशोआरामात असतो, तर काही लोक मात्र अत्यंत पीडित व गरिबीत आपले पूर्ण आयुष्य घालवितात. ज्येष्ठ मंडळीकडून त्यांना या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळाले नाही. वयाच्या 35व्या वर्षी या प्रश्नाचे उत्तर जेव्हा त्यांना मिळाले तेव्हा त्यांनी ते लिहिले व रेकॉर्डही केले. प्रथम हे रेकॉर्डिंग त्यांच्या अनुपस्थितीत सेल्समनना ऐकवले गेले. त्यांच्या या संदेशाचा त्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडला. श्री अर्ल जेव्हा परत आले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांचे रेकॉर्डिंग सेल्समॅन व त्यांचे मित्रपरिवार आणि इतर कुटुंबियांमध्ये अधिकाधिक प्रचार करू इच्छितात. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डिंगच्या कॉपीज कोलंबिया रेकॉर्डिंगला संपर्क साधून त्यांच्या संदेशाच्या हजारो कॉपीज त्यांनी करून घेतल्या. कुठल्याही मार्केटिंग किंवा जाहिरातीशिवाय अर्लच्या या संदेशाच्या 10 लाख कॉपीज विकल्या गेल्या. याचा सुखद धक्का श्री अर्लला झाला. त्यांनी या संदेशाला सर्वाधीन अधिक आश्चर्यजनक रहस्य हे नाव दिले आणि हे रेकॉर्डिंगच एका छोट्याशा रोपट्यातून मोठ्या कल्पतरूत निर्माण झाले. मग पर्सनल डेव्हलपमेंटचा प्रसारही होऊ लागला. श्री अर्ल कसे गरिबीतून वर आले ह्याची प्रसिद्धी दूरदूरच्या देशात होऊ लागली. आर चेंजिंग वर्ल्ड हा रेडिओमार्फत त्यांचा प्रोग्राम जगजाहीर झाला. 1990मध्ये श्री अर्ल यांच्या स्वर्गवासानंतर सौ डायना नाइटिंगेल यांनी जगाला प्रेरणा देणारे व रोमांचित करणारे श्री अर्ल यांचे वेगवेगळे संदेश नवीन प्रभावी पद्धतीने जगजाहीर केले. त्यांनी दिलेला हा संदेश एवढ्या काळानंतरही तितकाच मौल्यवान व अद्भुत आहे. अर्ल नाइटिंगेल यांचा मूळ संदेश. जगातले सर्वात आश्चर्यजनक रहस्य काय आहे? लंडनमध्ये एका मुलाखतीदरम्यान डॉक्टर अल्बर्ट स्विझर हे महान चिकित्सक यांना एका पत्रकाराने विचारले की आज माणसासोबत काय विचित्र होत आहे. तर ते डॉक्टर 2 मिनटं शांत राहिले व म्हणाले की आज माणूस विचारच करत नाही. आपण आज सुवर्णयुगात राहत आहोत. एवढ्या वर्षानंतर अनुभवाला आलेल्या या सुवर्ण काळाला आपण गृहीत धरले आहे. त्याच्या मागची धडपड तळमळ आपण विसरलो आहोत. उदाहरणच घ्या, 100 लोकांमध्ये खूप यशस्वी होतात का? वयाच्या 25व्या वर्षी ज्या लोकांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली असेल ते नवतरुण असताना डोळ्यात एक चमक, एक उमेदीची जिद्द आणि त्यासाठी लागणारे श्रम घेऊन एका उंच स्थळावर असलेल्या शिखराला गाठू इच्छितात. पण 65 वयापर्यंत येईस्तोवर त्यांचे काय होते? त्यांच्यापैकी एखादाच माणूस श्रीमंत झालेला असतो. काही फायनान्शियली स्टेबल झालेले असतात. पण बाकीच्यांना काय म्हणाल? असफल का असाधारण जीवन जगणारे? असे का होते? 25 वर्षाचे असतानाचे स्वप्न, आशा, ध्येय सर्व कुठे गायब होते? माणसाला जे करायचे असते, जो ते करू शकतो
ह्यात एवढा फरक का आहे? जर आपण म्हणतो 5%च लोकांनी यश प्राप्त केले, तर ते यश म्हणजे नेमके काय? हे यश ह्याचं डेफिनेशन काय? यश म्हणजे एक महान ध्येयाला स्पष्टपणे ठरवून त्या दिशेने पुढे वाटचाल करणे. एक माणूस ज्याला माहीत आहे की त्याला कुठे जायचे आहे आणि तो त्या दिशेने सातत्याने जात राहतो, त्यालाच यशस्वी म्हटले जाते. पण ज्याला कुठे जायचे आहे हे माहीतच नाही, तर तो अपयशी ठरला जाईल. महान वैज्ञानिक रोलो मेने यांनी त्यांच्या पुस्तकात माणसाचा स्वतःचा शोध आणि प्रोत्साहन असे लिहिले आहे की आपल्या समाजात साहस आणि प्रोत्साहन याच्या विरुद्ध काही असेल तर ते म्हणजे भेकडपणा नसून अनुरूपता. अनुरूपता म्हणजे काय? कुठलाही विचार न करता गर्दीत राहण्याची सवय. म्हणजे बहुतेक लोक तेच करीत असतात जे इतर सर्व करीत असतात. आपण असे का करत आहोत ह्याचा ते कधी विचारही करत नाही. वयाच्या 7व्या वर्षापासून आपण शिक्षणाला सुरुवात करतो व 25 वर्षापर्यंत आपण नोकरी करून कमवायलाही लागतो, कुटुंबाची जबाबदारी देखील घेतो. पण 65 वर्षाचे झाल्यानंतर देखील आपण समजू शकत नाही की आपण आर्थिकरित्या किती आत्मनिर्भर व निश्चित होऊ शकलो. कारण आपण आजपर्यंत 95% लोकांचे अनुकरण करत आलो, जे खरे आयुष्यात अपयशी ठरले. आणि अशा लोकांचे आपण का अनुकरण केले हा प्रश्न कधी स्वतःला विचारलेलाच नसतो. कारण आपण त्यांच्या बाह्य गोष्टींनी प्रभावित असतो. एखाद्या चांगल्या उच्च स्तरावर पोचल्या माणसाला आपण कधी विचारले आहे का हे यशाचे शिखर त्याने कसे गाठले? तुम्ही सातत्याने काम का करत राहता? सकाळी एवढ्या लवकर का उठता? 20 पैकी 19 लोकांचे उत्तर असे असेल की सर्वच जण लवकर उठतात, सर्वच जण सकाळी आपल्या उद्योगाला जातात, म्हणून मीही तेच करतो. आता आपण यशाच्या मूळ अर्थाकडे वळूया. यशस्वी कोण होतं? फक्त तीच व्यक्ती जी आपले ध्येय ठरवून त्या दिशेने पुढे जाते. मला अमुकच बनायचे आहे हा संकल्प मनात ठरवून जी व्यक्ती पुढे जाते ती यशस्वी आहे. जी शिक्षिका बनायच्या हेतूने मुलांना शिकवते, जी व्यक्ती एक चांगली आई व्हायचे ध्येय ठेवून आपल्या मुलांचे संगोपन करते, उत्तमरित्या करते व पत्नी म्हणून एक सुंदर साथ आपल्या पतीला देते, त्यांना आपण यशस्वी म्हणू. तसेच कोपऱ्यावरचा पेट्रोल पंप चालविणारा माणूसही, कारण त्याला हेच काम करायचे होते, त्याने हे ठरवलेच होते, त्याने त्याची जबाबदारी घेतली आणि ती पार पाडली. तसेच एखादा चांगला सेल्समन ज्याने आपली कामगिरी उत्तमरित्या सांभाळली आहे, हाही माणूस यशस्वी ठरला जाईल. अशी ही सर्व माणसे ज्यांनी विचारपूर्वक एक ध्येय मनात ठरवून त्या मार्गाने पाऊल उचलले असेल, ते आज या स्थानावर पोचले आहेत. कारण त्यांनी पहिल्यापासून या ध्येयाचे स्वप्न पाहिले आणि ते गाठण्यासाठी त्याला लागलेल्या सर्व गोष्टी निर्माण करून कष्टाने, निर्भरतेने व सातत्याने त्या स्वप्नाचे रूपांतर वास्तविकतेत केले आहे. ज्या गोष्टीचा 20 वर्षापासून मी शोध घेत आहे त्याची किल्ली मला सापडली आहे. आपणच आपल्या स्वतःचे प्रतिस्पर्धी आहोत. इतर कोणाशी आपली स्पर्धा नसून आपण स्वतःशीच आपली तुलना करावी व प्रगतीचा मार्ग आखावा. अशी चावी जी आपल्याला वापरल्यानंतर भविष्याला अधिकाधिक सुंदर बनविण्यास मदत करते, आपण अगोदरच त्याची भविष्यवाणी करू शकतो. अशी चावी जी माणसाला यशस्वी होण्याची गॅरंटी देऊ शकेल. जर असे माणसाला अशी चावी मिळाली तर किती छान होईल. अशी चावी आहे व ती मिळालेली देखील आहे. तुम्हाला असे वाटते का की जगात अनेक लोक आहेत जे खूप मेहनत मजुरी करतात पण त्यांना तेवढे यश मिळत नाही. पण काही असेही असतात ज्यांना खूप श्रम करूनही खूप यश प्राप्त होत, ज्यांना खूप यश न करता देखील यश प्राप्त होते. असे का? एखादी व्यक्ती जी यशस्वीशील आहे ती नेहमी यशाच्या वाटेने पुढे जाते, तर अपयशी व्यक्ती पुन्हा पुन्हा अपयशाकडेच वळते. हे फक्त ध्येयामुळे होते.
आपल्याकडे काही जणांकडे ध्येय असते व ते त्याच दिशेने वेगाने जातात. ध्येय माहीत असल्याने मार्ग निवडणे पण सोपे जाते व ज्याच्याकडे काहीच ध्येय नाही तो दिशाहीन असतो आणि त्यामुळे तो असफल होतो. एखाद्या विषयी विचार करा. जे पोर्टवरून यात्रेचा पूर्ण नकाशा घेऊन व सर्व माहितीसहित निघाले असतात, ते जहाजाच्या कप्तानाला आणि ज्या जहाजाच्या कप्तानाला ही पूर्ण माहिती असते, तो त्याच दिशेने ते जहाज नेऊ शकतो. तर एखाद्या जहाजावर कुणी कप्तानच नसेल, कुठे जायचे हे त्या जहाजाला ठाऊक नसेल, तर नुसते इंजिन चालू केल्यावर ते जहाज पूर्णपणे दिशाहीन होऊन भटकत राहील. असे जहाज पोर्टवरून निघाल्यावर एखाद्या वादळात तरी सापडेल, नाहीतर निर्मनुष्य बेटावर जाऊन थांबेल. हीच गोष्ट माणसांच्या बाबतीतही आहे. एखाद्या सेल्समनचे उदाहरण घ्या. जर त्याचे ध्येय स्पष्ट आहे व त्याच्या कामात तो हुशार आहे, तर त्याला विक्री करायला अवघड काही जाणारच नाही. तो उत्तमरित्या त्याच्या बुद्धीचा वापर करून यशाकडेच जाईल. म्हणूनच आजकाल कंपन्यामध्ये सेल्समॅनना खूप चांगला पगार असतो. असे सेल्समॅन करिअरमध्ये भरपूर उन्नती करतात. पण आपल्याला असे किती कुशल लोक मिळतात. कुणीतरी म्हटलेच आहे की आज मानवजातीचे संपूर्ण लक्ष सक्षम लोकांना फायदा घेण्यापासून रोखण्यासाठी नव्हे, तर कमजोर लोकांचे नुकसान वाचवण्याकडे आहे. आज अर्थव्यवस्थेची तुलना एक कॉन्वॉय म्हणजे एका जथ्याशी होऊ शकते. जथ्था अशा वेगाने पुढे जातो जेणेकरून त्यातील सर्वात हळू चालणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या जथ्याशी बरोबरी करू शकता येते. त्याचप्रमाणे आज पूर्ण अर्थव्यवस्था व सर्वात कमजोर श्रेणीला सेफगार्ड करण्यासाठी असते. म्हणूनच आज उपजीविकेसाठी कमवणे सोपे झाले आहे. आज कुटुंब चालविण्यासाठी किंवा उपजीविकेसाठी खास बुद्धीची किंवा प्रतिभेची गरज लागत नाही. प्रत्येकाने ठरवावे की सीमारेषेपेक्षा आपण किती उंच ध्येय स्वतःसाठी ठरवू आणि ते ध्येय उत्तमरित्या गाठू. काही गोष्टी मी इथे सांगणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन जसे आहे तसे राहणार नाही, खूप यशस्वी होईल. तुम्हाला बऱ्याच वर्षापासून पाहिजे असलेले सौभाग्य मिळेल. जे काही मिळविण्याचे ध्येय असेल ते साकार होईल. चिंता समस्यांच्या परिस्थितीतून तुम्ही मुक्त व्हाल. शंका आणि भय भूतकाळातील गोष्टी होऊन राहतील. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. मी पुन्हा सांगेन, आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडते. माणसाने आपल्या जीवनात स्पष्ट ध्येय व आदर्श ठेवला तर ते साकारायला फक्त श्रद्धा व सबुरी लागते. संपूर्ण इतिहासात जे शिक्षक किंवा तत्त्वज्ञानी किंवा पैगंबर असतील ते या मुद्द्यावर नक्कीच सहमत असतील. महान रोमन सम्राट मार्कस ॲरेलियस म्हणतात, माणसाचे विचार जसे असतील तसेच त्यांचे जीवन घडते. बेंजामिन इस्रायल म्हणतात की माणसाची इच्छा असेल आणि त्याने संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट त्याला मिळू शकते. खूप सखोल अभ्यास व विचार केल्यानंतर या निर्णयावर ठाम पोचले आहे की निश्चित ध्येय असलेली व्यक्ती संयम ठेवून आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करेल. त्याच्या मार्गात कुठचीच अडचण टिकत नाही. रॅल्फ एमर्सन म्हणतात, एखादा माणूस तसाच बनतो जो पूर्ण वेळ दिवसभर तसाच विचार करतो. विल्यम जेम्स म्हणतात, माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोध म्हणजे माणसाने आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलल्यास तो स्वतःचे जीवन देखील बदलू शकतो. पुढे ते असेही म्हणतात की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण वास्तविक जीवनात जणू काही त्या घडतच आहेत अशी कल्पना करून विश्वासाने विचार करू लागलो तर त्या गोष्टी हळूहळू सत्य होतात व जीवनात बदल येतो. विल्यम जेम्सने असेही म्हटले आहे की तुम्ही एखाद्या परिणामाबद्दल खूप विचार करत असाल तर ते परिणाम तुम्ही वास्तवात खऱ्या अर्थाने परिपूर्ण करू शकतात. श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे श्रीमंत व्हाल. विद्वान होण्याची इच्छा असेल तर विद्वान व्हाल.
त्याचप्रमाणे तुम्हाला भला माणूस व्हायची इच्छा असेल तर तुम्ही भला माणूस व्हाल. त्यासाठी आपले एकच ध्येय सातत्याने समोर हवे व ते ध्येय गाठण्याचा एकमेव विचार सतत आपल्या डोक्यात हवा. एकाच वेळी आपले ध्यान शेकडो गोष्टीवर असेल तर आपण आपल्या ध्येयापासून लांब जाऊ. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे जो विश्वास करतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. नॉर्मन केलने म्हटले आहे की सृष्टीच्या महान नियमामध्ये हे एक आहे की जर काही तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मक परिणामच तुमच्या अनुभवाला येईल. त्याऐवजी सकारात्मक विचार केलात तर जीवनात देखील सकारात्मकच बदल घडून येईल. ही एक वास्तविक स्थिती आहे. म्हणूनच विश्वास करा आणि यशस्वी व्हा. विल्यम शेक्सपियरने असे म्हटले आहे की आपल्या शंका इतक्या विश्वासघातकी असतात की एखादी गोष्ट करताना आपण नकारात्मक विचार केला किंवा शंका मनात आणली तर ती गोष्ट कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. जॉर्ज बर्नर्ड शॉ म्हणतात की लोकांचा स्वभाव आहे की आपल्या परिस्थितीत किंवा कालमानाला दोष देत राहणे, पण माझा ह्यावर विश्वास नाही. प्रयत्नांती परमेश्वर. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करीत राहील तोच खरा आयुष्यातही यशस्वी ठरेल. जो कोणी कामाची सुरुवात करून स्वतः परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल आणेल तो खरोखरच विजेता असेल. ही वास्तविकता किती सुखद आहे आणि ज्यांनी हे कमवले तेच यशाचे मानकरी आहेत. आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडत असते. म्हणून ठोस ध्येय व तिचा सतत सकारात्मक विचार आपल्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. या उलट एखादा माणूस शंका, चिंता, भय या विचारांनी त्रस्त होऊन एखादे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करील तो अपयशीच होईल. किंवा एखादा माणूस काहीही विचार करत नसेल तर त्या माणसाचे काहीही होऊ शकत नाही. हे सर्व कसे घडते ह्याचा आता आपण विचार करू. समजा एक शेतकऱ्याकडे एक जमीन आहे. ती चांगली व सुपीक आहे. जमिनीत काय व कसे उगवायचे हे पूर्णपणे त्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. त्याला जे पेरायचे आहे व त्याला जे पेरायचं आहे ते तू पेरू शकतो. जमिनीला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माणसाचे मन देखील जमिनीप्रमाणेच आहे. चांगले विचार मनात पेरले तर चांगलेच पीक ते आपल्याला देईल. सकारात्मक विचार पेरले तर सकारात्मकच जीवन घडेल. नकारात्मक विचार मनात पेरले गेले तर अपयशच हाती येईल. कल्पना करा की शेतकऱ्याच्या हातात 2 प्रकारची बियाणे आहेत. एक चांगल्या धान्याचे व एक विषारी झाडाचे. तो दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते पेरतो. त्याचप्रमाणे तसे उत्पन्नही घेतो. दोन्ही पिके उगवतात. एक धान्याचे तर एक विषारी झाडाचे. बायबलमध्ये म्हटले आहे की आपण जसे पेरतो तसे कापतो. यू रीप ॲज यू सो. जमिनीला ह्याशी काहीच देणं घेणं नाही. पण मानवी मन ज्यास विश्वासनीय व सुपीक आहे ते देखील जमीन सिद्धांतावरच चालते. जसा विचार करू तसेच आयुष्य घडेल. मग चांगले विचार पेरणे किंवा वाईट विचार पेरणे हे ज्याचे त्यानेच ठरवावे. मग ते यश असो किंवा अपयश असो. निश्चित ध्येय असणे किंवा त्याविषयी शंका बाळगणे, धैर्याची वाटचाल करणे की भयेचा मार्ग निवडणे हे सर्व माणसानेच ठरवावे. आपले मन आपल्याला जन्मताच एका प्रगत रूपात आपल्याला मिळालेले आहे. निःशुल्क व ज्या गोष्टी मोफत मिळतात त्याचा विचार न करता माणूस नेहमी महाग व निरर्थक वस्तूंना महत्त्व देतो. आपला आत्मा, आपले शरीर, आपले स्वप्न, आपली आकांक्षा, आपली बुद्धी, कुटुंब, आपल्या मित्रांचे प्रेम, इतकेच काय तर नैसर्गिक भेट, हवा, ऊन आणि पाऊस या सर्व गोष्टी आपल्याला निःशुल्क मिळाल्या आहेत. या सर्व मोफत मिळालेल्या वस्तूंना आपण गृहीत धरून चालतो व त्यांची पर्वा करतच नाही. या उलट आपण विकत घेतलेल्या महागड्या वस्तूंना जास्त महत्त्व देतो. तर मन तसेच खरं तर मन एवढं शक्तिशाली आहे की त्याला आपण जे काही काम देऊ ते करू शकते. पण सहसा आपण मोठ्याऐवजी लहान सहान काम मनाकडून करून घेतो. संशोधन सांगते की बहुधा लोक आपल्या क्षमतेपेक्षा 10%च वापर करतात. पूर्ण क्षमता कधीच वापरली जात नाही. आपले ध्येय आपल्या सुपीक जमिनीरूपी मनात पेरले
आणि आपल्या क्षमतेच्या 100% आपण वापर करून घेतला, एकाग्रतेने त्या ध्येयाकडे नियमित वाटचाल केली, तर यश आपलेच आहे हे निश्चितच. तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून कधीच वंचित होता येणार नाही, कारण हे देखील निसर्गाच्या इतर नियमाप्रमाणेच आहे. जसे आयझॅक न्यूटन म्हणतात की एखाद्या इमारतीवरनं तुम्ही उडी मारली तर तुम्ही निश्चितच खाली पडाल, पुन्हा वर जाऊ शकणार नाही. तसेच निसर्गाचे सर्व नियम नेहमी अचूकच असतात व काम करतात. तुम्हीसुद्धा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा, नेहमीच सकारात्मक विचार करा. तुम्ही तुमचे ध्येय गाठले आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व कामे तुम्ही करत आहात असे स्वप्न बघा आणि त्या मार्गावर वाटचाल करत राहा विश्वासाने, तर हे ध्येय तुम्ही निश्चितच गाठाल. आपले हे 21वे शतक, ह्यात औषधे, रोग यावर खूप संशोधन झाले आहे. तरीही लोक नर्वस ब्रेकडाऊन, डिप्रेशन अशा रोगांच्या आहारी जातात, कारण हे लोक महान निसर्गाचे नियमांना आपलेसे करू शकले नाहीत. म्हणून जे लोक अशा परिस्थितीत आढळतात, जे आपल्या विचारामुळेच आपली ही अवस्था करून घेतात, आज उद्या काही महिन्यांनी, या वर्षी किंवा पुढच्या वर्षी जे आपण विचारांचे जाळे आपल्या सुपीक डोक्यात पेरतो, तेच आपल्याला काही वर्षांनंतर फलस्वरूपी भोगायला मिळते. आपल्यापैकी सर्वांना भविष्यात आपल्या विचारांचे फळ मिळणार आहे. तुमचे मनच तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा आकारात आणते. एकदा मी पाहिले, एक मोठा बुलडोझर एक छोटासा माणूस चालवित होता. तो माणूस शरीराने छोटा असला तरी मोठी कामगिरी करत होता. तसेच आपला मेंदू लहान जरी असला तरी त्यात सकारात्मक विचार पेरले तर तोच लहान मेंदू हे महान आयुष्य घडवू शकतो. आता हे तुमच्यावरच सर्वस्व अवलंबून आहे की तुम्ही बुलडोझरचे स्टिअरिंग हातात घेऊन नीट कामगिरी करणार आहात का त्याला खड्ड्यात घालणार आहात. आपल्याला यशस्वी करणारे यंत्र देखील आपल्याकडेच आहे. आपल्या सुविचारानेच आपण स्वतःचा, आपल्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला सुखसमृद्धीच्या मार्गावर वाटचाल करायला लावतो. त्याचप्रमाणे दुसरीकडे हाच नियम निरर्थक व नकारात्मक विचार किंवा आचाराने आपल्याला एखाद्या गटारीत किंवा अपयशाकडे नेतो. हेच आहे जगातले सर्वात आश्चर्यजनक गुपित किंवा आश्चर्यकारक रहस्य. हे रहस्य तर बिलकुल नाही, कारण बायबलमध्ये वेळोवेळी ह्याचा उल्लेख केला आहे. माणूस त्याचा पुरेपूर विचार करत नाही, म्हणून ते आश्चर्यकारक राहिले आहे व गुपितच राहिले आहे. हाच नियम आपण जर नीट समजून घेऊन विचारपूर्वक व सातत्याने आचरणात आणला तर यशाचे शिखर गाठणे कुठच्याही परिस्थितीत कधीच अशक्य होणार नाही. आपल्यासाठीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे. जीवन हे रसहीन किंवा कंटाळवाणे नसून ते एक रोमांचक साहस आहे. माणसाला स्वतःचे जीवन धाडसाने व आनंदाने भरभरून जगता यायला पाहिजे. सकाळी उठल्यावर आनंदाने आपली रोजची कामे, योगाभ्यास इतर करून आपल्या व्यवसायाची सुरुवात देखील हसतमुखाने केली तर एकतर तो व्यवसाय समृद्धच होईल, यात शंकाच नाही. एकदा एका संपादकाने म्हटले होते, लोक मुळात चांगले असतात व आपल्याला एका जागेतून दुसऱ्या जागेकडे जाणे आवश्यक असते. तो मार्ग आपण किती आनंदमय व आल्हाददायक करू शकू हे ज्याचे त्यानेच ठरवावे. सृष्टी तयार करणाऱ्या निर्मात्याने आपल्याला अनेक मार्ग निर्माण करून दिले आहेत, पण त्यातला योग्य मार्ग कुठचा व त्यावर कशी वाटचाल करावी आणि ती कशी फलदायक ठरेल हे माणसाला स्वतः निवडावे लागते. विधात्याने वेळोवेळी त्याची प्रचिती माणसाला दिली आहे, तरीही त्यातून माणूस किती व कसा शिकतो हे फार महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला एक परीक्षा देऊ इच्छिते. ही परीक्षा 30 दिवसांची असेल. तुम्ही जर ही परीक्षा सखोल व चांगला अभ्यास करून दिलीत तर तुम्हाला सहजरित्या सुखी व आनंदी आणि यशस्वी जीवन लाभेल. 17व्या शतकाचे महान संशोधक आयझॅक न्यूटनने मांडलेले एक भौतिकशास्त्राचे तथ्य की प्रत्येक क्रियेची तेवढीच समान व प्रतिकूल प्रतिक्रिया होत असते, हा नियम स्वतःवर लागू व्हायला हवा असेल तर किंमत मोजल्याशिवाय कुठचीही गोष्ट सफल होत नाही.
30 दिवसांचा निकाल तुम्ही जितका प्रयत्न केला असेल तितकंच फळ देईल. उदाहरणार्थ, एक डॉक्टर होण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत हीच तुम्ही मोजलेली किंमत. त्याचप्रमाणे एखादी वस्तू विकणारा सेल्समॅन किंवा विक्रेत्याला आपल्या वस्तूचे महत्त्व समोरच्याला किती उत्तमरित्या पटवून देता येईल, त्याची वस्तुस्थितीत रूपांतर होईल, जेव्हा त्याची प्रचंड विक्री होऊन खूप नफा होईल. म्हणूनच जीवन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एक किंमत मोजावी लागते. ही किंमत काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे एखादे ध्येय गाठण्यासाठी किती किंमत मोजायला आपण तयार आहोत. ही किंमत मोजताना प्रथम बौद्धिक व भावनात्मकदृष्ट्या हे समजून घेणे आवश्यक आहे की आपण जसा विचार करतो तसेच आपण आपले आयुष्य घडवितो. म्हणून आपले जीवन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला विचार नियंत्रित करणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण जे पेरणार आहोत तेच उगवेल आणि तेच आपण कापणार आहोत. दुसरी गोष्ट, आपल्याला सर्व अडचणींना, मनातील नकारात्मक विचारांना, बेड्यांना मनातून प्रथम नष्ट करावे लागेल आणि विश्वासाने व धैर्याने एखादे निश्चित आखलेले ध्येय सातत्याने व कणखरतेने गाठावे लागेल. आपल्या कल्पनेच्याही किंवा अपेक्षा बाहेरही मोठ्या संधी असतात. त्यांची जाणीव ठेवून मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपभोग घेऊन आपले शिखर प्राप्त करावे. गैरसमज बाजूला करून पुढे वाटचाल केली तर यश निश्चित आहे. तिसरी गोष्ट, सकारात्मक विचार, स्वतःला प्रेरित करणारी गोष्ट, आपल्या क्षमतेपेक्षाही अधिक कृती करण्याचा घोर निश्चय व साहस स्वतःच ठरवावे लागते. कल्पनाशक्तीला खुले सोडल्यावर सर्व संभवी गोष्टीची पारख करता येते व नकारात्मक परिस्थितींना तोंड देण्याचे धैर्य प्राप्त करता येते. तत्परतेने निर्णय घेऊन आपला मार्ग स्पष्ट दिसू लागतो. चौथी गोष्ट, जी काही मिळकत असेल त्यातील 10% नक्कीच वाचवा. एक आश्चर्यकारक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण आतापर्यंत जे काही ऐकले, अनुभवले व शिकलो याची थोडक्यात उजळणी करू. पहिली गोष्ट, जसा विचार करू तसेच आपले आयुष्य घडते, हा विश्वास दृढ असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कल्पनेच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला उंच भरारी घेऊ द्या. साहस, एकाग्रता, निश्चय, नियमितपणे हेच ध्येय गाठायला मदत करतात. तिसरी गोष्ट, आपण जे कमवू त्यातील 10% वाचवा. चौथी गोष्ट, जोपर्यंत आपण कुठलाही विचार अंमलात आणत नाही तोपर्यंत यशस्वी होणे अशक्य आहे. पाचवी गोष्ट, 30 दिवस हे समजविण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण शेवटी त्याला यशाने कसे गाठावे हे तुम्हीच ठरवू शकता. ह्यात तुम्ही काही गमवू शकत नाही. आपण जे मिळविण्याचे ध्येय समोर ठेवतो ते न घाबरता, काहीही शंका न बाळगता हवी असलेली कुठचीही गोष्ट जास्त महत्त्वाची व त्यासाठी आपण कुठचा मार्ग निवडतो हे आपल्यालाच ठरवावे लागते. मग ते आर्थिक प्राप्तीसाठी असो, बौद्धिक ज्ञानासाठी असो किंवा DFHने आखलेले काही नियम असो. आपल्या यशाचे शिखर किती उंचावर नेऊन ठेवायचे आहे आणि ते कसे गाठावे हे आपण सातत्याने विचार करीत राहिलो तरच गाठता येते. त्यासाठी लागलेले कष्ट नियमित रूपे एकाग्र चित्ताने, धैर्याने व विश्वासाने करत राहावे लागते. आलेल्या संकटांना व अडचणींना सहजरित्या सामोरे जावे लागते. तर यशाचे शिखर कितीही उंच असले तरी यश आपलेच आहे हे निश्चितच. हे ध्येय एका कार्डावर लिहा आणि रोज त्याचे पठण करा. मार्ग आपोआपच मिळत राहतील व ध्येयप्राप्ती लवकरच होईल. हे कार्ड सकाळी, दुपारी, रात्री रोज वाचा. ज्या क्षणापासून तुम्ही ध्येयाचा विचार करू लागता त्या क्षणापासून ते तुमचे होते व तुम्ही ते प्राप्त करायला सज्ज होता. आजूबाजूच्या विपुलतेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ती आपलीशी व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही तिचा आनंद घेतला तर नवीन सवयी लागायला तिचा आनंद आजूबाजूच्या विपुलतेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ती आपलीशी व्हायला वेळ लागत नाही जर तुम्ही तिचा आनंद घेतला तर.
नवीन सवयी लागायला वेळ लागतो, पण एकदा का त्या सवयी अंगवळणी पडल्या की मग पुढचा मार्ग सोयीस्कर होतो. माणसाला नकारात्मक व्हायला वेळ लागत नाही, पण सकारात्मक व्हायला श्रम घ्यावे लागतात. 30 दिवस हा प्रयत्न करून पहा. म्हणूनच स्वतःला खूप कामात गुंतवा, सकारात्मक विचारांचा सतत ध्यास करा आणि आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त मेहनत करा आणि ध्येयापर्यंत पोचा. ध्येय निश्चित केल्यावर 100 लोकांमध्ये तुमची 5% तरी लोकांमध्ये गणना होईल, कारण तुम्ही आपोआपच त्या मार्गावर वाटचाल करू लागाल व तुमचे प्रश्न आपोआपच सुटत जातील आणि यशशिखर जवळ येऊ लागेल. ज्या माणसाकडे जिज्ञासा आहे तोच माणूस तिच्या शोधार्थ दरवाजा ठोठावतो व त्याच्या प्रयत्नाने ते दार उघडते. म्हणूनच या 30 दिवसात ध्येय निश्चित करा व विश्वासाने ते गाठा. ध्येय समोर ठेवून त्यानंतर जीवनातला जो नवीन पैलू समोर येईल तो आश्चर्यजनक असेल. प्रसिद्ध संपादिका व लेखिका डॉरथी ब्रँड आपल्या पुस्तकात वेक अप अँड लिव्हमध्ये म्हणतात, चिकाटी आणि एकाग्रता आत्मविश्वास देतात. 30 दिवसाच्या परीक्षणादरम्यान असफल झाला तर पुन्हा नव्याने सुरुवात करा. एक कार्ड तयार करा. त्यात एका बाजूला तुमचे ध्येय व दुसऱ्या बाजूला धर्म उपदेशाच्या ओळी लिहा. प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. शोधा आणि त्याचे उत्तर तुम्हाला नक्की सापडेल. दार ठोठवा आणि तुमच्यासाठी ते उघडेल. फावल्या वेळात खूप पुस्तके वाचा. जीवनात कुठचेही काम प्रेरणेशिवाय शक्य नाही. 30 दिवसाच्या परीक्षणेमध्ये तुमची प्रेरणा सर्वात महत्त्वाची. चिंता बिलकुल करू नका, कारण ती भय निर्माण करते व जीवन नष्ट करते. ध्येय जर स्पष्ट असेल की उर्वरित सर्व गोष्टी स्पष्ट होतात. तुम्ही नेहमी शांत व प्रसन्न राहा. लहान सहान गोष्टींना वाव देऊ नका, जेणेकरून तुमची मनस्थिती खिन्न होईल. तुम्ही जे पेराल तेच कापाल. म्हणून सुविचारांची पेरणी करा, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल व धाडसाने पुन्हा ध्येयप्राप्ती कराल. विसरू नये म्हणून हे रेकॉर्ड पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे विसर पडणार नाही. उलट ते रोज ऐकल्याने तुम्ही प्रेरित व उत्तेजित व्हाल आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय कराल. गैरसमज आहे की खूप पैसे कमवलेला माणूस यशस्वी आहे. जो सेवा कार्य करून यशस्वी होतो तोच खऱ्या अर्थाने धनवान म्हटला जातो. स्वतःची तुलना पैशाने कधीच करू नका. या उलट मेहनत, कार्य, सेवा, स्वप्ने साकारण्याची प्रबळ इच्छा बाळगा. तुम्ही असे करून पहा की ह्यानंतर तुमच्याकडे किती संपत्ती आणि समृद्धी येईल. कुठलीही व्यक्ती जी समृद्धीसाठी मेहनत व योगदान करते ती धनाढ्य मानली जाते. कधीकधी ज्यांची तुम्ही सेवा करता त्यांच्याकडून तुम्हाला कुठचीही फलश्रुती होत नाही, पण ती एखाद्या तिसऱ्या गोष्टीतूनच होते. कारण हाही नियमच आहे की प्रत्येक क्रियेची एकसारखी आणि प्रतिकूल क्रिया होत असते. 30 दिवसाच्या परीक्षण अवधीतून एक दिवस पार पडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे यश हे नेहमी त्या सेवा आणि गुणवत्तेने मोजले जाईल ज्या तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि पैसा हा केवळ या सेवेला मोजण्याचा एक उपाय आहे. कुठलीही व्यक्ती तोपर्यंत समृद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत ती इतरांना समृद्ध करणार नाही. हा नियम समजून घेतला तर कुठलीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते. कुणीही विचारशील व्यक्ती आपले भाग्य बदलू शकतात. त्या व्यक्तीला आणखीन जास्त पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने जास्त सेवा द्यावी आणि ज्याला कमी पाहिजे असेल त्यांनी कमी सेवा द्यावी. हीच ती किंमत आहे जी तुम्हाला मोजावी लागेल. इतर लोकांना बाजूला सारून तुम्ही समृद्ध होऊ शकत नाही, कारण ते करण्यात तुम्ही स्वतःलाच बाजूला सारून घेत असता. हे श्वास घेणे व सोडणे इतके सोपे आहे. तुम्ही जेवढे योगदान कराल तेवढेच तुम्हाला मिळेल. तुम्ही हा नियम बदलू शकत नाही, कारण हेच सत्य आहे. एक सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक चिकित्सक 6 उपाय सांगतात जे आपले आयुष्य यशस्वी करू शकते. पहिले, एक निश्चित ध्येय. दुसरे, स्वतःला कमीपणा देऊन नकारात्मक विचार बाळगू नये. तिसरे, शंका आशंका मनात येऊ देऊ नये. याऐवजी अशा गोष्टींचा विचार करावा जे आपल्याला यशस्वी करतील.
चौथे, नकारात्मक गोष्टी ज्या त्रास देत असतील त्या बालपणापर्यंत मागे जाऊन त्या गोष्टीचा शोध लावणे आणि जोपर्यंत तो शोध लागत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. पाचवे, आदर्श व्यक्ती निवडा जिचे आपण उदाहरण घेऊन डोळ्यासमोर ठेवू आणि यश गाठायची इच्छा करू. या आदर्श व्यक्तीचे तुम्ही अनुसरण करू ज्या आदर्श व्यक्तीचे तुम्ही अनुसरण करू इच्छिता तिच्या जागी स्वतःला ठेवून बघा आणि त्याचा अभिनय करा. तुम्हाला भविष्यात जे व्हायचे आहे त्यासाठी किंमत मोजा आणि यश तुमचेच आहे हे निश्चित. नवीन सवयी जोपासा आणि जीवन आश्चर्यकारक होईल असे जगा. चोही बाजूंनी समृद्धी होईल असे म्हणणे गैर होणार नाही. पैसे भरपूर मिळतील पण त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे ती शांती आणि हा नियम आत्मसात केल्याने तुमची गणना त्या 5% लोकांशी केली जाईल जे आज आनंदी, सुखी व समाधानाने समृद्ध जीवन जगत आहेत. आजपासून हे सुरू करा आणि यशस्वी व्हा. गमवायला तुमच्याकडे काहीच नाही पण एक नवीन समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग मात्र समोरच आहे. तो स्वीकारा आणि समृद्ध व्हा.